नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात काय महत्त्वाच्या 10 घडामोडी घडल्यात पाहूयात। आज भाजप नेते संजय काकडे यांनी पुण्यामधील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली। मात्र भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना काकडे यांनी ही भेट वैयक्तिक असल्याचं सांगत भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं देखील स्पष्ट केलं। यावेळेला सकाळी बच्चू कडूंनाही पवारांची भेट घेतल्यामुळे पत्रकारांनी सांगितल्यावरती काकडे यांनी त्यावरती प्रतिक्रिया देत असताना ते माझे मित्र असले तरी ते स्वतंत्र विचारसरणीचे असून त्यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यायचा ते स्वतः ठरवतील असं देखील मत व्यक्त केलं। आता मी फक्त त्यांचं वैयक्तिक कामासाठी आलो होतो, ह्याच्यामध्ये राजकीय कुठलाही काही विषय झालेला नाहीये हे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो। तुमचे दुसरे मित्र आहेत बच्चू कडू, सकाळी साहेबांना भेटून गेलेत, महाविकास आघाडीत कदाचित प्रवेश करतील ते, त्यांच्याबरोबर निवडणूक लढवतील। बच्चू कडूंना जितकं मी ओळखतो म्हणजे गेले 20 वर्ष बच्चू कडू माझा चांगला मित्र आहे। बच्चू कडू मला नाही वाटत कुठल्या पक्षामध्ये जाईल, त्याचा स्वतंत्र पक्ष 2 आमदार त्याचे आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला 2 ते 3 आमदार त्याचे सहज होऊ शकतात, त्यामुळे तो कुठल्या पक्ष जाण्याची रिस्क घेणार नाही असं मला तरी वाटतं। महाविकास आघाडीत त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, माझे मित्र पण मी त्यांना काय असं सल्ला देऊ शकत नाही कुठल्या आघाडीत जा किंवा कुठल्या पक्षात जा किंवा कुणाशी गठबंधन करा, हे त्याचा वैयक्तिक विषय। हे झालं बच्चू कडूंचं, पण तुम्ही सातत्याने पक्षाच्या भूमिकांविषयी प्रश्न उपस्थित करत असतात, भाजपमधल्या काही भूमिकांविषयी, तर तुम्ही सुद्धा असं काही आहे का? म्हणजे आज तुम्ही पवार साहेबांची भेट घेता, त्याचे वेगळेच राजकीय संकेत मिळतात। राजकीय संकेत काय जातात ह्याच्या पलीकडे माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याची काही घेणं देणं नाहीये। मी फक्त माझ्या मित्रासाठी आलोय, माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने देईन। पण पक्ष सध्या आता काही तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यांना काही विचारताय, असं काही घडतंय का सध्या? काय कुठं काही ऐकवत नाही, बघायला मिळत नाही, दिसत नाही कुठं काय? असं काही नसतं। पक्ष जेव्हा काही मिटिंग्स असतात पक्षाच्या तेव्हा मला बोलवतात, माझ्या वेळेअभावी जिथं वेळ असेल तिथे मी जातो, वेळ नसेल तिथे मी त्यांना कळवतो की मला सध्या काही जमणार नाही माझ्या बिझनेसच्या कामात। तुमची नेहमी तक्रार म्हणजे नाराजी राहिली किंवा पक्ष माझी गरज असेल तेव्हा पक्ष मला माझी आठवण करतो, असं मी कधी स्टेटमेंट दिलं नाही। असं वैयक्तिक मी कधी असं स्टेटमेंट दिलं नाही की पक्षाला गरज असेल तेव्हाच माझी आठवण करेल, असं माझं कुठलं स्टेटमेंट असेल तर मग ते खरं असेल, परंतु मला नाही वाटत ना असं कुठलं स्टेटमेंट। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी जरांगे फॅक्टरवरती आघाडी आणि युतीमधील विविध पक्षांच्या मतांच्या टक्केवारी संदर्भात भाष्य करताना आम्ही फक्त मतांची बेरीज करत नसून लोकभावना समजायचं सुद्धा काम करतोय। 2019च्या निवडणुकांच्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री असताना धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, आता सरकार आल्यावर ते काय करतायत असा टोला देखील त्यांनी लगावलाय। या लॉजिकमध्ये काही मला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात? त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये, तर त्यांची मतं कमी होत नाही, त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात। आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन आणि लोकांना फसवण्यासाठी नाही आलो। आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे 10 वर्ष झाली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, मिळालं धनगर समाजाला आरक्षण। त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम, घरं फोडा, पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या नोटिसेस द्या, याच्यावरच यांचं तरले आता। सिंगापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी एक स्वतंत्र आघाडी आता स्थापन केलेली आहे, येत्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र लढतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जर तसं नाही झालं तर पुन्हा हर्षवर्धन पाटील कदाचित तुमच्याकडे येतील असं बोललं? सगळ्यात जास्त चर्चा तीच आहे, तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही इनडायरेक्ट सपोर्ट कराल, काही तुमच्यामध्ये कोॲल्युशन होईल असं? महाविकास आघाडी त्या ज्या 288 ज्या सीट होतील त्या सगळ्या आम्ही चर्चेनी कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच तिकीट वाटप होईल। थँक्यू। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांचे नेतृत्व मान्य करून पुणे जिल्ह्यामधील खडकवासला मतदारसंघामधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची जोरदार तयारी सुरू असून खडकवासला मतदारसंघामधून पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। या मतदारसंघात धनगर, ओबीसी आणि महादेव जानकर साहेबांच्या यांना मानणारा गरीब मराठा समाज मोठ्या प्रमाणात असून महायुतीमधून खडकवासला मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने केली गेली। राष्ट्रीय समाज पक्षाने
एकूण महाराष्ट्रामध्ये 109 मतदारसंघाची यादी पहिली प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या 109 मतदारसंघासाठी पक्षाचे निरीक्षक नेमले आहेत। त्यापैकीच एक खडकवासला हा मतदारसंघ आहे। त्यामध्ये आपले पुणे शहराचे अध्यक्ष बालाजी पवार यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी किंवा जे आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा मतदार आहे, मानणारा वर्ग आहे, त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून काही अनेक वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रवेश झालेला आहे। त्या माध्यमातून आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित केली। निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीबरोबर आहे। महायुतीला आपण ज्या जागा मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये खडकवासला मतदारसंघ आपण प्राधान्यानं मागितलेला आहे, कारण खडकवासला मतदारसंघाचा 2014च्या लोकसभेचा विचार केला तर राष्ट्रनायक माननीय माधवराव जानकर साहेब यांना त्या मतदारसंघामधून अतिशय चांगलं मताधिक्य मिळालं होतं आणि त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराला मानणारा वर्ग त्या विधानसभा मतदारसंघात अतिशय चांगला आहे। त्यामुळं खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीमध्ये आम्ही म्हणजे महायुतीला आम्ही हक्कानं मागतोय आणि त्या दृष्टिकोनातून आजची ही तयारी होती। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम दौऱ्यावरती असून उद्या पुण्यामध्ये त्यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीचे आगमन होणार आहे। या संपूर्ण रॅलीचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे याबाबत आयोजकांनी माध्यमांसमोर माहिती दिली। खरं तर 7 ऑगस्ट पासून आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा सुरू झालेला आहे। सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर करत उद्या ही रॅली पुण्यामध्ये दाखल होते आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला एक प्रकारे जागृत करण्यासाठी, सरकारला जागं करण्यासाठी आदरणीय मनोज दादांच्या नेतृत्वाखाली ही शांतता रॅली निघते आहे। साधारणतः 20 ते 25 लाख लोक हे पुणे शहरचा जो परिसर आहे, पुणे ग्रामीण जे आहे तिथून लोक इथे येणार आहेत। साधारणतः सकाळी 11 वाजता ही रॅली सारसबाग स्वारगेट इथून सुरू होऊन बाजीराव रोड मार्गे शनिवारवाडा, AISSMS पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जेम रोड मार्गे ही रॅली जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक डेक्कन इथे जाणार आहे। महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता, या रॅलीचा समारोप हा डेक्कन येथे होणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि ससून हॉस्पिटलमधील बेवारस रुग्ण गायब प्रकरण उघड करणारे दादासाहेब गायकवाड यांनी ससून रुग्णालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले। बेवारस आणि गरीब रुग्णांना रात्रीच्या वेळेला निर्जनस्थळी सोडणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषणकर्ते गायकवाड यांनी केली आहे। 4 वर्षामध्ये त्या 80 पेशंट ससूनमधनं गायब झालेले आहेत। ते गायब कसे झाले याचा हिशोब यानं द्यावा, भिन्न द्यावात, अधीक्षकांनी द्यावात, ससून हॉस्पिटलनं द्यावात आणि ह्याच्यावरती आम्ही रितेश भाऊ गायकवाड आणि आम्ही या जागेवरती सापळा रचला आणि याच्यामध्ये आदिक कुमार हा डॉक्टर जो आहे आणि त्याचा सहकारी डॉक्टर याच्यामध्ये ते अडकले, सापळ्यामध्ये अलगद सापडले आणि त्याबाबत त्यांनी मनोरुग्णालयाच्या समोर येरवड्याला तिकडं उसनवाडी पोलीस ठाण्याच्या समोरच्या साईडला फेकून दिले अज्ञातस्थळी, निर्जनस्थळी। त्यानंतर भाऊंनी मला फोन केल्यानंतर त्या जागेवरती गेलो असताना आम्ही पोलिसांना फोन केला 108ला फोन केल्यानंतर पुन्हा त्या संबंधित याच्यामध्ये आणून टाकलेलं आहे। त्यानंतर सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सगळं TV चॅनलनी याची अपडेट घेतली, बातम्या लावल्या आणि त्यानंतर ससून प्रशासनानं त्या 2 आदिक कुमार आणि त्याच्या सहकार्याला कामावरून निलंबित केलेलं आहे। ते केवळ तोंडाला पानं पुसण्यासारखं काम केलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की आदिक कुमार याच्यावरती अपहरणाचा गुन्हा, मनुष्यवधाचा गुन्हा, मनुष्याचा खून करण्याचा प्रयत्न आणि आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि डीन आणि अधीक्षक यल्लाप्पा जाधव, RMO संबंधित विभागाचा विभाग प्रमुख ह्या लोकांना देखील याच्यामध्ये सह आरोपी करावेत अशी आमची मागणी आहे। ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यामधील ड्रग्ज तस्करीचे कारनामे समोर आले। इतकंच नाही तर रोज नवनवीन माहिती देखील समोर येते। पोलिसांनी देखील याकडे गांभीर्याने पाहिल्यामुळे ड्रग्ज पुरवठादारांनी आता आपल्या ठिकाणांसह तस्करीचा पॅटर्नही बदलून टाकलाय। तस्करीसाठी आता महिला आणि मुलींचा वापर करायला सुरुवात झाली असून पुरवठादारांनी उपनगरांसह शहराच्या हद्दीनजीक असणाऱ्या गावांवरती लक्ष केंद्रित केलं असल्याचं नुकत्याच
कात्रज येथे सापडलेल्या 21 लाखांच्या मेफेड्रोन घटनेवरून समोर आले। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने लोहगाव परिसरामध्ये छापा टाकून 1 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले। या कारवाईमध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली। लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली। श्रीनिवास संतोष गोज्जे, रोहित बेंडे आणि अमिश अबनावे अशी नावे आरोपींची असून त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याने निरक्षरांना साक्षर करण्यासाठीच्या नवसाक्षरता अभियानाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचंच पाहायला मिळालं। 2024-25 मध्ये राज्याकडून पुणे जिल्ह्याला 38,038 निरीक्षकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले। मात्र 8 ऑगस्टपर्यंत केवळ 68 निरीक्षकांची नोंद करण्यात आली असून निरीक्षकांना शिकवण्यासाठी आवश्यक 3,808 स्वयंसेवकांपैकी केवळ 22 स्वयंसेवकांचीच नोंदणी झाली आहे। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये शनिवारी 10 ऑगस्ट रोजी महावाचन अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तकाची प्रतिकृती आणि महावाचन या शब्दाची रचना केली आणि ही रचना साकारत आपल्या आवडत्या पुस्तकाचं त्यांनी वाचन केलंय। प्रशालेच्या पर्यवेक्षिका मंजुषा शेलुकर यांनी वाचनाचे महत्त्व देखील सांगितलं आहे। मुख्याध्यापका चारुता प्रभू देसाई यांनी रचलेल्या वाचन गीताचे गायन तनय नाझिरकर यांनी केले। प्रशालेच्या शाळा प्रमुख